हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक नवीन रेसिपी, ती म्हणजे नागलीचे पापड। हे नागलीचे पापड कसे बनवायचे याची पूर्ण प्रोसेस आज आपण इथे बघणार आहोत। चला तर मग बघूया। इथे मी 2 किलो नागली घेतली आहे। ती आता आपल्याला 2 दिवस पाण्यामध्ये भिजत टाकायची आहे। ती तुम्ही 2 किंवा 3 दिवस पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता। हे बघा, इथे मी ही पाण्यामध्ये 2 दिवसासाठी भिजत घातली आहे। हे बघा, पाण्याला कसा फेस आलेला आहे। हे पाणी आपल्याला सकाळी व संध्याकाळी रोज चेंज करायचे आहे। आता ही नागली 2 दिवस भिजलेली आहे। ती आपण 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया। त्यानंतर घोळून ती आपल्याला एका चाळणीवर निथळत ठेवायची आहे। निथळून झाल्यानंतर आपल्याला ती एका सुती कापडामध्ये काढून घ्यायची आहे। मठ ज्याप्रमाणे आपण मोड येण्यासाठी बांधून ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही नागली बांधून ठेवायची आहे। घट्ट अशी आपल्याला याची गाठ मारून घ्यायची आहे। हे बघा, यामधले पाणी निथळत आहे। आता आपण याखाली एक चाळण ठेवूया व अशा प्रकारे झाकण ठेवून आपल्याला ती मोड आणण्यासाठी रात्रभर ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला ही नागली घरामध्येच फॅन खाली छान अशी वाळवून घ्यायची आहे। 5 ते 6 तास वाळल्यानंतर ही आपल्याला दळून घ्यायची आहे। हे बघा, गिरणीमधून मी ही दळून आणले आहे। हे पीठ थंड झाल्यानंतर एका भांड्याला या पद्धतीने कपडा बांधून आपल्याला ती चाळून घ्यायची आहे। हे बघा, इथे आपले हे पीठ असे चाळून आपण घेतले आहे व त्याचा कोंडाही आपण बाजूला काढून घेतलेला आहे। इथे मी एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतले आहे। ज्या भांड्यामध्ये आपण पीठ काढले आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे आहे आणि आता आपण ते एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया। इथे साईडला मी आणखी थोडेसे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। या पिठामध्ये टाकण्यासाठी मी 2 चमचा जिरे, 2 चमचा ओवा, 3 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा हिंग, 1.5 चमचा पापडखार आणि चवीनुसार इथे मीठ घेतले आहे। आता आपण जिरे आणि ओवा हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा, इथे मी हे बारीक करून घेतले आहे। हे बघा, इथे पाणी हे गरम झालेले आहे। आता त्यामध्ये आपण हे सर्व मसाले टाकून घेऊया आणि त्याला छान अशी उकळी येण्यासाठी आपण ते झाकून ठेवूया। पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे। आता जे पीठ आपण मोजून घेतले होते ते यावर पसरवून घेऊया आणि वरती वाफ येण्यासाठी घोट्याच्या साहाय्याने आपण त्याला छिद्र पाडून घेऊया। हे बघा, या पद्धतीने। त्यानंतर 5 मिनिटांसाठी आपण ते झाकून ठेवूया। हे बघा, सर्व पाणी हे पिठाच्या वरती आलेले आहे। आता आपण हे सर्व पीठ घोट्याच्या साहाय्याने छान असे घोटून घेऊया। हे सर्व पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यातील गुठळ्या फोडत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे आहे। आपण जे पिठाचे आणि पाण्याचे समप्रमाणात एका भांड्याने जे मोजून प्रमाण घेतले होते ते अगदी बरोबर झालेले आहे। जास्तीचे पाणी यामध्ये घालण्याची आपल्याला गरज पडली नाही। हे बघा, इथे आपले हे पीठ छान असे मिक्स करून झाले आहे। हे फक्त मिक्स झालेले आहे, शिजलेले नाही। आता आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने थंड पाण्याच्या हाताने तुम्ही हे गरम पीठ काढून घेऊ शकता। हे बघा, हे पीठ आपण छान असे घोटून घेतले आहे। आता आपण ते शिजवून घेऊया। यासाठी हे पीठ आपण या पद्धतीने पसरवून घेणार आहोत।
आणि त्यानंतर त्यावर ओला सुती कपडा आपण त्यावर घालणार आहोत। त्याआधी लाटण्याच्या साहाय्याने आपण त्याला या पद्धतीने छिद्र पाडून घेऊया, जेणेकरून खालची वाफ वरच्या पिठालाही लागेल। हे बघा या पद्धतीने। आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे। साधारणतः 25 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत। हे बघा 25 मिनिटे झाली आहे आणि आपले हे पीठ एकदम छान असे शिजलेले आहे। प्रकारे पीठ हे छान असे शिजवून घेतल्यास पापड चिरणार नाही। आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। थंड झाल्यानंतर एका पॉलिथिन बॅगमध्ये तेल लावून आपण हे पीठ त्यामध्ये भरून घेऊया आणि हा पिठाचा गोळा आपण या पद्धतीने छान असा मळून घेऊया। त्यानंतर तेलाचा हात घेऊन या पद्धतीने आपल्याला या पिठाचे हव्या त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहे। यानंतर प्लास्टिक पेपरला तेल लावून पुरी यंत्रावर आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहे। हे बघा किती छान असा आपला इथे पापड तयार झालेला आहे। या पद्धतीने इथे मी आता सर्व पापड तयार करून घेणार आहे। हे पापड मी घरामध्येच फॅन खाली सुकण्यासाठी घातले आहे। या पद्धतीने मोठ्या साईजचे पापड केल्यास तेलात न तळता आपल्याला हे भाजूनही खाता येतात। हे बघा इथे मी सर्व पापड तयार करून घेतले आहे। आता हे मी यानंतर उन्हामध्ये वाळत घालणार आहे। इथे आपले हे पापड आता उन्हामध्ये वाळत घातले आहे आणि आता ते वाळून तयार झालेले आहे। हे बघा किती ट्रान्सपरंट असा हा आपला पापड तयार झाला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।